ठीक आहे करू तर. तू माझे ब्लाऊज शिव, मी तुझे ब्लाऊज मी माझे तर शिवच नाही ना पण तू ते पिंक वाला ब्लाऊज दिली की नाही तिकडे बुटीक मध्ये शिवायला? ते बुटीक होतं बुटीक हा ते बांधून आहे म्हणून ठीक आहे ना, तर हे घालायचं होतं बघ. तुम्हालाच अवघड जाणार आहे दोन्ही हात मग तर खाऊ घालावं लागेल मी करत नाही काय म्हणजे म्हणते शिवायला, त्याच्यामुळे मी तिला म्हणते शिव म्हणून. एवढंच आहे. काही लावून घेऊ नका सगळं ओके आहे बरं आमच्यामध्ये असं चालू राहिलं तर राहणार नाही होते. बेस्ट आउट ऑफ बेस्ट आहे काय बनवला मग काय बनवला काय ते सांग मला काय बनवला काहीच नाही. हा म्हणजे आता मम्मा त्यांनी बनवून न्यायचंय हो ना हा आणि मग तिथं मॅडमला क्लासमध्ये सांगायचं की हा मी बनवलंय हे माझं आहे. आणि सौरभ इकडे तुझं काय आहे फायरलेस कुकिंग. फायरलेस कुकिंग मध्ये काय करणार आहे लिंबू शरबत. काय लिंबू पाणी. निंबू शरबत लावले आता शांत बघ. आज फीस द्यायची तुला, आज रडलं तर फेस चांगलं वाटणार. सगळं गंधच गेलं बघ. तुझं काय आहे आज काय ऍक्टिव्हिटी आहे हा सकाळी इकडे बघ सकाळी ऍक्टिव्हिटी कोणती शिकवलं सांगू. हाईट वाईज. चला खेळा हा आमच्या गौरवला ना फक्त रिझन पाहिजे रडायला म्हणजे त्याच्या वस्तूला कोणी हात लावलेला जमणार नाही किंवा त्याला काही पाहिजे असेल त्याला दिलं नाही किंवा त्याची इच्छा नसेल म्हणजे त्याला काहीही रिझन असो लगेचच रडणं येतं. तर मग त्याला शांत केलं आणि या तिघांचं काही खेळणं संपणार नाही. स्कूलला जायचं वेळ झालं तरी यांचं खेळणं काही थांबत नाही आहे आणि रोज असंच होत आहे बरं. रेडी झालं की इथं सायकल घेऊन रेडीच आहेत हे खेळण्यासाठी. तर ताईचं थोडंसं ओरडणं झालं सगळ्यांवर आणि आत्ता निघालेत बघा हे. ओय बाय इकडं बघून करा. हे चौघं निघाले ना अर्धा रस्ता पॅक होतो कारण रस्ताच आहे छोटा. त्यानंतर इथं बघा मस्त ग्रीनरी. एखाद्या सिटीत आपण राहतो आणि इतकी भारी ग्रीनरी म्हणा इतकं छान बाजूला शेत असं भेटतं का पण आमच्या इथं आहे त्याची खुशी आहे बरं. मस्त थंडगार वाटतं बघितलं की समाधान वाटतं. आणि चौघांना एकटी ताई नेत आहे रोज आणि आणत आहे. ग्रेट आहे ताई. मला तर हँडलच झाले नसते हे चौघंजण. त्यानंतर इथं बघा उन्हाळ्यात तर किती चिमण्या पाणी पित होत्या इथं या भांड्यात येऊन. हे मातीचे जे भांडे ठेवलेले आहेत आणि आता पण त्यांचं पाणी पिणं चाललेलंच आहे कारण पाऊसच नाही आहे कुठं पाणीच नाही आहे. तर मस्तपैकी इथं पाणी पित होती ती चिमणी. बघून इतकं छान वाटत होतं ना. हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर बघा आता आमचे झाडं इतके छान यायला लागलेत ना. सकाळी सकाळी ना खूप जास्त घाई असती. आता लेकरांचं आवरलंय आणि ताई सोडायला गेल्यात. तर इतका धिंगाणा होता सकाळपासून म्हणजे जवळपास 2 तास तरी जातात म्हणजे इतकं घाई याचं करण्यात. तर आत्ता थोडं रिलॅक्स वाटतं. एकदा लेकरं गेले आता मी तर जात नाही आहे लेकरांना सोडायला. ताईच जातात कारण माझ्या हातामुळं ते बॅग वगैरेही घेणं होत नाही आणि त्यांना चौघांना मॅनेज करणं होत नाही म्हणून ताईचं सोडणं आणणं ताईचंच असतं. तर आत्ता खूप रिलॅक्स वाटतं. आता मग चहा घेतलं तर चहा घ्यायचा नाहीतर जेवण करायचं असं आता आमचं असतं. तर ताई येईपर्यंत मी वाट बघते. कधी ताई येईपर्यंत मी चहा पण ठेवते म्हणजे आलं की दोघींना घेता येईल म्हणून. तर अजून ठेवला नाही आता चहा ठेवते. आलं की मस्त आरामात दोघी चहा पितो. आज वातावरण पण खूप छान आहे कारण आठवड्यापासून सारखं ऊन होतं. एकही पाऊस पडला नाही गेल्या आठवड्यापासून. तुमच्या इकडं कसं आहे माहिती नाही पण खरंच आमच्या इकडं ना म्हणजे आता पिकं सुकून चाललेत अशी हाल पिकांची झालेली आहे. परवा आमच्या जावा वगैरे पण आल्या होत्या ना गावाकडून वगैरे. त्या पण म्हणत होत्या की आता पिकाला पाऊस पाहिजे. कापूस वगैरे लावून हळद लावून तसंच आहे. तर आता पाऊस पडला पाहिजे. आता थेंब तुटायलेत थोडे थोडे. काय माहीत आज येतं का नाही पण आज वातावरण वाटत आहे की पाऊस येईल म्हणून. काल पण तसंच झालं होतं पण कालही पाऊस काही आला नाही. थोडा रिमझिम येऊन गेला. आजही तसंच आहे बघा. कंप्लीट ढगाळ वातावरण आहे
आणि थोडे थोडे थेंब पण पडायलेत. मोठा पाऊस एक आला ना छान होईल पिकांना वगैरे, आणि आमचे झाडं पण मस्त ग्रोथ करायलेत. आता ताईला चहा प्यायचा आहे का नाही माहिती नाही, पण आता मी चहा ठेवणार आहे कारण वातावरण मस्त आहे, चहा पिण्यासारखंच वातावरण आहे. आणि अजून एक गंमत तुम्हाला सांगते मी. तर आता बघा एवढंच दूध उरलंय, आणि दूध किती घेतो माहिती आहे का? 3 लिटर दूध घेतो आम्ही. तर 1 लिटर तर नाईटला संपून जातं, म्हणजे रात्री येतं आमचं दूध. 3 लिटरही दूध नाईटलाच आणून देतात दादा. तर ते 3 लिटरपैकी नाईटला 1 लिटर संपून जातं, आणि 1 लिटरचं जवळपास आम्ही दही लावतो. 2 लिटर संपलं, 1च लिटर आज दिवसभरासाठी उरतं. तर अजून आमचा विचार चालू आहे की थोडंसं जास्त घ्यावं लागेल आपल्याला दूध म्हणून, कारण मग आपल्याला खायला प्यायला उरतच नाही म्हणल्यासारखं झालंय. तर आमचं कधी असं चहा वगैरे करण्यात असं जातं. तर एवढं दूध उरलंय आता. तर ताईला ना स्कूलवरून यायला आज थोडा लेट होईल वाटत आहे, कारण लेकरांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, तर त्या ॲक्टिव्हिटीजबद्दलच बोलायचं होतं. तर काल मी गेले होते आणायला, तर मी काही विचारलं नव्हतं किंवा मी बघितलंही नव्हतं. तर मग आज पॅरेंट्सला पण बोलवलं स्कूलमध्ये लेकरांना हेल्प करायला त्यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये. तर त्यासाठीच मग काय कसं हे सगळं बोलून येतो म्हणून बोलल्यात ताई. तर ताईला यायला वेळ होईल. मला एवढा भूक नाही आला रात्री. हो, एका हातानं केलेलं आहे बघू. जसं हात जाय तर जाय, चहा नाही जाय म्हणल्यावर मेकअप बी ना जाय. हॅलो, आता आम्ही चाललो स्कूलमध्ये. कशासाठी पुढे कळेल ना. थांबा थोडं थांबा. ऑटोची गरज नाही. नाही बिलकुल नाही. बाय वॉक. आम्ही आलोत आता स्कूलमध्ये. आलोत नाही, चाललो. हीच आहे स्कूल. एक छोटासा प्रोग्राम आहे त्यासाठीच. पण खूप वेळ आहे काय की स्वाती? हा म्हणून का विचारते एकदा. कार्यक्रमाची अरेंजमेंटच करायला जसं काय आम्ही गेल्यासारखं फील होत होतं तिथं, कारण तिथं काहीच तयारी नव्हती आणि आम्ही जाऊन बसलो, कारण आम्हाला टाईम दिला होता 9:30चा. तर 1-1.5 घंटा आम्ही बसल्याच्या नंतर इथं प्रोग्राम चालू झाला. असा विचार होता आमचा तिथं गेल्यावर की बराच वेळ आहे प्रोग्रामला, तर मग घरी जाऊया आणि थोड्या वेळानं निघूया. पण एका मॅडमला बोललो तर त्या बोलल्या की 10-15 मिनटात चालू होईल मॅडम आणि बसा. तर त्यामुळं मग आमचं बसणं झालं, पण प्रोग्राम काही लवकर चालू झाला नाही. Leadership is not about hands up. Hey, welcome the guest to the main stage. तर प्रोग्राम काय होतात ते आता सांगते तुम्हाला. तर इथं जे लेकरं आहेत कलरफुल ड्रेसेसमध्ये सगळे, तर प्रत्येक हाऊसचे मग कॅप्टन, व्हाईस कॅप्टन किंवा स्कूलमधल्या सगळ्या स्टुडंट्समध्ये कॅप्टन, असं वेगवेगळं प्रत्येकाचे डिपार्टमेंट वेगवेगळे करून असे प्रत्येकाला हेड बनवत होते, म्हणजे प्रत्येकाच्या रिस्पॉन्सिबिलिटी त्याला देणं. तर इथं गौरवला ज्युनियर हेड बनवलं आहे PP2चा. तर इतका खुश होता ना गौरव तर. आणि इथं बघा मस्त असं हे जे कलरफुल ऑरेंज, येल्लो, रेड, ग्रीन, ब्ल्यू असे ड्रेसेस घालून होते ना, तर हे वेगवेगळ्या हाऊसेसचे कलर्स आहेत. तर मग प्रत्येकाला बॅच देणं असा कार्यक्रम होता, म्हणजे प्रत्येकाच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय काय आहेत ते त्यांना देणं किंवा सांगणं किंवा त्यांनी 2-2 शब्द बोलणं असं होतं. तर आम्ही आलो होतो गौरवसाठी, कारण गौरवचा छोटंसं स्पीच होता. तर आता
ते कधी होईल असं आम्हाला वाटत होतं, कारण आम्हाला जाऊन प्रणवचा प्रोजेक्ट पण करायचा होता. गौरवचा प्रोग्राम हा मॉर्निंग होता आणि हे सगळं जे व्हाईस कॅप्टन त्यांना बॅच देणं हे ते मॉर्निंग होतं आणि प्रणवचा आणि सौरभचा प्रोग्राम दुपारून होता. जसं फायरलेस कुकिंग असो किंवा बेस्ट ऑफ वेस्ट असो ते नंतर होता. तर मग त्यासाठी आम्हाला जाऊन तयारी करायची होती. तर आम्ही वाट बघत होतो आता गौरवच्या स्पीचचं. ते झालं की आता आम्ही लगेचच निघणार मग घरी. तर इथं वेलकम सॉन्गवर एक मस्त असं मुलींनी भरतनाट्यम केलं, खूप सुंदर डान्स केला त्यांनी. Hello everyone. I am name is Gaurav. I am studying PPU. For this batch, I promise to be a kind friend and fill our school with smile. Thank you. चला, छानपैकी गौरवचं स्पीच झालं आणि आता फोटो सेशन वगैरे त्यांचं चालत राहील. पण आता आम्ही घरी निघणार आहोत, कारण आम्हाला घरी गेल्यास खूप सारं काम आहे जे तुम्हाला मी सांगितलं आहे. बेस्ट आउट ऑफ वेस्ट करायचं आहे प्रणवला आणि बिंदास निघून गेला आमचा राजा. आता इथं आम्ही बनवून त्याला नेऊन द्यायचे. किती लेकरांचं बघा आता विचार कर. तेच ना तू म्हणलेलं बरोबर आहे साधी. आपलंही आपणच, लेकरांचे आपणच, नातवांचे नातवांचे आपणच. तेव्हा म्हणतील ना सासूबाई आम्हाला तिकडे जायचंय, तुम्ही फ्री आहात ना घरी करणं. आपण म्हणू शकत नाही आता सासू त्यांना, कारण त्यांना देत नाही ना. नाही, आपल्या सुना आपल्या व्हिडिओ बघतील ना, म्हणतील हा तुमच्या मुलांचे तुमच्या लेकरांचे केलात, आता माझ्या लेकरांचे तुमच्या नातवांचे करा म्हणलं तर तुम्ही करत नाहीयेत. हे वाटलं एवढं तेच म्हणाले ना, वैसाच होणे मला हे बघ. पण बनवायलात का? बनवायलात काय रिझल्ट नंतर म्हणता? नंतर दाखवता. वा वा वा. ये ना जरा हेल्प कर ना. तूच केली असती स्वाती, जर तुझा हात राहिला असता तर मी केलेच नसते. दोघांचंही तुलाच करायला लागले असते, कारण थोडं असते ना तुझं डू इट युअरसेल्फ. खरंच मी केलेच नसते. बरं झालं वाचले मी हातामुळं. किती दिवस वाचणार आहे, वाचून राहणार आहे सांग. DIY बनवत आहेत, एखाद्या वेस्ट वस्तूपासून बेस्ट वस्तू बनवत आहेत. प्रणव बघितलं तर हॅप्पी होईल, प्रणवच्या मॅम अजूनच हॅप्पी होतील आणि स्कूलमधले सगळे अजून खूप हॅप्पी होतील. प्रिन्सिपल, त्याचे क्लास टीचर्स सगळे बघायला येतील प्रणवचं. अरे काय बनवलंय रे तू, काय बनवलं? हा किती भारी, वाव कसं बनवलं आम्हाला. नाही आम्हाला, मला तर ते बँगलचा बॉक्स वाटलं. खरं ते जमते पण मुलगी नाही. छानही वाटणार त्याच्या ह्याच्यासमोर ठेवायला. मुलगी राहिली असती तर बँगलचा बॉक्स बनवला असतं. आहे कला कुणाची जवळ आहे. तर सगळे असे बघायला येतील आणि आम्हाला पण हे कसं बनवलंय त्याचं एक व्हिडिओ पाठव म्हणतील. मग आम्ही हा व्हिडिओ त्यांना पाठवू आणि आमचं प्रमोशन करू. म्हणजे मध्ये चांगलं जाईल. असे कट मारा. ब्लाऊज आहे, मी स्वातीचं बघितलं हे ब्लाऊज असतं करताना की फोल्ड करायचं असतं तर असे कट करायचे, मग छान फोल्ड होतं. स्वातीचंच बघितलेलं आहे मी की असं फोल्ड केल्यानं छान मध्ये बसतं. खरं स्वाती. ओके मधूनच कशाला इकडे साईडचं लावून देतो. थोडे बसून जाईल त्याला पुष्ट भेटव फक्त. काय गरज आहे, खालून कुठं दिसणार आहे? असंच राहणार आहे ना ते. दिसायलाही पाहिजे की नाही. आणि वेस्ट मधूनच वेस्ट केलं म्हणून आता वेस्ट कळावं लागेल म्हणून मी असं ठेवलेलं आहे. म्हणजे हे वेस्ट आहे म्हणून कळलं पाहिजे. खाली व्यवस्थित कोणाही ठेवलं. आता हे गरम होऊन येऊन चालणार आहे. आता करायला तर मी कुठे आहे, कुठे आहे? नाही चांगलं नाही. अरे बाई इथं आहे ना, हे इथं इथं चांगलं नाही ना. हे ती क्लासला चांगले होते पण मी तिथं आधी केले होते, पण नंतर दुसरीकडे केले होते म्हणजे छान दिसावं समोरचं म्हणून. इथं करू, इथं इथं
बसल ना ते. स्टिक 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 स्टिक. इथं बघा ना किती फिनिशिंग सरक सरक. आता बघा म्हणजे अरे त्यांच्याही लेकरांना यूज होईल ना, दाखवा ना इकडं. थोडं अजून करा, फाडू नका अजून करा. एकच ठीक आहे. अरे जात आहे ते. कितीदा तुम्हाला झटका बसलाय तरी पण भरोशाचं नाव माझ्यासमोर कसं काढता? कधी भरोसा ठेवलाय तुमचा? तरी पण भरोसा कसा म्हणू शकता? आठवते वॉटर पार्कला असं पडायचं होतं तिथून, तिथंही पडली नाही. मग परत परत तुम्ही भरोसा ह्या स्ट्रॉंगपणावरती तुला भरोसा नाही. भरोसा नाही, तसाच नाही, हिला भरोसाच नाही. हे बघा, हे हाताला लागले ना तेव्हापासून चेहऱ्याला साधं फेस वॉश लावणं नाही, माझ्या चेहऱ्याची कशी हाल होऊन गेलेली आहे. जाऊ दे आता, आलंय नशिबाला. ग्लास तहान लागलं की प्रणूला याच्यात घेऊन पाणी पी म्हणते. असं जमलंच. मी पण खरंच म्हणायले वैसा जमताच नाही स्वाती. एखादी ठीक आहे, करू तर. तू माझे ब्लाऊज शिव, मी तुझे ब्लाऊज. मी माझे तर शिवच देईन ना, पण मी माझे शिव देईल का तुम्हाला विचारतो? मी तेवढे हे शिवते का? मी खराब म्हणणार गेले, तुम्ही खूप छान शिवता पण मी शिव देईना. पण छान शिवताव तर काऊन शिव दे ना? शिव देईना का पण? म्हणायले ना शिव देईना. तेवढे नाही हा स्वाती, थोडं बहुत कमी जास्त तेवढंच करते मी. तेवढं ठीक आहे, ए, राहू दे ना, एखादी सिलाई इकडे तिकडे करते. पण ते म्हणले तर डबल मारून देते ना तुला मी. का तेवढं पण? पण नकोच ना माझे. मी ते यावर्षी माझे नाही, यावर्षी नाही, मी पुढच्या वर्षी शिवल, पण मी शिव देईना. मी तुम्ही खराब शिवता म्हणणार गेले तेव्हा मला माझा हात म्हणू नको हा, स्वाती. तेव्हा मला नाही नाही येत होतं. तेव्हा मला येत तुला नव्हतं. येत होतं तरी पण तू ते पिंक वाला ब्लाऊज दिली की नाही तिकडे बुटीक मध्ये शिवायला? ते बुटीक होतं, बुटीक तरी व्यवस्थित शिवलं होतं. तरी ओकेच, नॉट बॅड. हा मग मी पण नॉट बॅड नाही, गुड शिवू शकते. ते नॉट बॅड होतं ना, मी गुड शिवू शकते. नाही, मी नाही देणार माझे ब्लाउजेस शिवायला. तुमचे शिवून घेता तर घ्या. मी करते ना स्वाती भरोसा. पण टॅक्स पण करू दिली मी तुला माझ्या पायाचा. एक्सपिरियन्स नव्हता तर तरी पण. विचार करा, मी तुमच्यावर भरोसा करणार म्हणजे तुम्ही विचार करा. तुम्ही माझ्यावर करता म्हणजे तुम्ही विचार करा. अरे म्हणजे काय असं फॉल्ट? काही नसेल. फॉल्ट म्हणायली ना, चांगलं शिवता. फॉल्ट कुणात असेल मग? बोलायचंच नाही. मला बोलायचंच नाही, विषय संपला. थांब. बघा, मला व्हिडिओ घेता येत नाहीये, लेफ्ट हँड मी घेत आहे. मला बोलायचंच नाही आता. आता तुम्हीच विचार करा. थांबा, मी फोन ठेवते. मला फक्त मला मला एक नाही, सांग. मला नाही. थांबा, फोन ठेवते. तू फक्त मला एक सांग. एक मिनिट, बेकार शिवते का बघू. एक मिनिट. खरं सांग, मी तेवढं बेकार शिवते का बघू. खरं सांग. नाही ताई, ऐका ऐका ऐका. नाही नाही, ऐका, मी मनातून सांगायले, खूप मनातून. ताई ब्लाऊज एकदम छान 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 शिवतात, तर मग ताईनं ताईचे ब्लाऊज शिवून घ्यावं. पण मी माझे ब्लाऊज शिवू देईना. ताई खूप छान शिवतात, मी मान्य करते. माझे ब्लाऊज मला यावर्षी झाले नाही तरी चालतील, मी नेक्स्ट इयर शिवल, पण मी नाही देत. आणि आता भरोशाचं, ताई माझ्यावर भरोसा करतात. हात ते बांधून आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर हे झालं असं होतंय बघ. तुम्हालाच अवघड जाणार आहे, दोन्ही दोन्ही हात. मग तर खाऊ घालावं लागल, सगळंच करावं लागेल. आता जे कामं करायले ना, पण स्वाती हे गलत आहे. तेवढं इथे बेकार शिवत नाही म्हणे. मी कोण छान म्हणलं? शिवते स्वाती. मग तू ऐका ऐका ऐका, तुम्ही प्रूफ आहे, तुम्ही प्रूफ. तुम्ही मला देता, मी तुम्हाला देत नाही म्हणजे तुम्हीच विचार करा का म्हणायली तू सांग. ठीक, हे गोष्ट का म्हणली? ठीक आहे, मी देत नाही माझे. तुला कुणावरच भरोसा नाही, माझ्यावर नाही, तुला कुणावरच भरोसा नाही. बरोबर हे काय? बरोबर. तसं म्हणणं मग स्वतःचं तसं
accept कर. पण मी मला दुसऱ्यांचा आवडत विषय नाही. ऐका, इथं दुसऱ्यांचा विषयच नाही. मग तू हे गोष्ट काय मला म्हणते? आहे भरोसा. समजून घ्या की मी तुम्हाला शिवाय देत नाही, पण तुम्ही मला शिवाय द्यायला तर तुम्ही समजून घ्या का म्हणते. ही एक गोष्ट काय म्हणते. तुम्हीच विचार करा, ताई माझ्यावर भरोसा करतेत म्हणजे, आणि मी ताईवर करत मी नाही स्वतः म्हणजे. करते शिवायला, त्याच्यामुळे मी तिला म्हणते शिव म्हणतो. एवढेच आहे, बाकी काही नाही. एवढंच आहे. चला क्लिअर झालं, एवढंच होतं बरं. तुम्ही काही तिसरं लावून घेऊ नका, स्पेशली माझ्या रिलेटिव्ह मधले काही लावून घेऊ नका. सगळं ओके आहे बरं आमच्यामध्ये. हे असं चालू राहिलं तर राहणार नाही होते. कुणाचा हात असा जाणार आहे मग. कधी माझा हात असा, कधी तिचा हात असा. पण मला ठीक आहे. गुंड होऊन जाचाल कधी. केस वगैरे. बाय बाय आता. नाही, हे असं बाय, तर बाय. राहिली तर होणारच आहे. लाव ना. गरमी ह्याच्यात झाडं लावलेत लेकरांनी, कशाच्या बिया टाकल्यात, त्याच्याकडे बघितलंच नाही बरं. आणि आज सकाळी म्हणालेत की आमचे झाडं काऊन येईना गेलेत मम्मा. हो ना ताई, ह्याच्यात काय टाकलंय? थँक्यू स्वाती जाऊबाई. ते आपला विषय साईडला राहिला, पण तरी पण याच्यात म्हणजे मग सांगू तर दे आधीच. कसं मी नंतर सांगते, ते झाल्यानंतर सांगते. सांगते म्हणा तिनं, थांबा थोडं. खरंच थोडं थांबा, मी नंतर सांगते. आणि मला इथं कामाला लावलंय ह्या. जिलेट काढलं म्हणजे ते काम. साधं simple लावलं मला. मी काय ना, gold win केलेलं ह्याला करायचं. निघलं हे घ्या. आता बघा, कोणत्याही बाबतीत कसं भरोसा बसेल की ही बाई व्यवस्थित करल म्हणून, व्यवस्थित ब्लाउजे शिवल म्हणून. आता एवढे खराब पेपर्स आहेत ना, हे इथं आता ह्या प्रोजेक्टवर ह्या बेस्ट ऑफ वेस्ट, मग Best of- बेस्ट ऑफ वेस्ट. ही पेपर सुद्धा वेस्ट पेपर यूज करत. तर बघा, ते तसल्या खराब पेपरवर बाई तिथं नाव लिहत आहे. तर ब्लाऊजला थोडंसं अस्तर वगैरे कमी पडेल तर कशाचंही जुन्या ह्याचं काढून लावायला कमी करणारी बाई नाही ही. म्हणून मी माझे ब्लाउजेस देणार नाही. बेस्ट आउट ऑफ वेस्ट आहे म्हणून माझ्या डोक्यात आलं की हे जे वेस्ट पडलेलं पेपर वा वा. होतं त्यापासूनही मी काहीतरी बेस्ट बनवू शकते. वॉट, त्याचा मिनिंग हे नाही की मी कशाचंही काही बनवेन. खरं बरोबर आहे, तुझ्या जाऊ दे. डोक्यातही आली नसेल ती गोष्ट जी मला- खरं आली नाही, आणि तुमच्या किती लवकर आली ते कळलं मला व्हिडिओत सांगता सांगता. वाव, किती छान आयडिया होता माझा. ये अंदर गया. ओके, ओके, अच्छा है. कचरा डालूस ना. बाय बाय. बाय. नाही, मी नाही येत, रेडी झाला. मी नाही येत. चल ना गं. प्लीज. ठीक आहे, चला. Don't use ready-made brought items. Thank you so much. ओके, लावून दाखव. ये ओके. थोडाफार डान्स, थोडीफार धमाल झाल्याशिवाय आपल्याला एखादा प्रोग्राम म्हणा किंवा एखादा कार्यक्रम पूर्ण वाटतो का? बिलकुलच नाही. तर इथं मग या कार्यक्रमाची रंगत म्हणजे छोटासा डान्स होता. तर असा झाला प्रणूचा बेस्ट आउट ऑफ वेस्टचा प्रोजेक्ट, आणि मस्त असा डस्टबिन आम्ही बनवलं होतं. खूप छान तयार झालं होतं, कमी वेळात, एकदम इझी. तर आणि सौरभचं सांगते तुम्हाला, त्यानं नावच दिलं नव्हतं. म्हणजे अगोदर 1 दिवस अगोदर नाव द्यायचं होतं, म्हणजे तिथं सगळे बेंचेस वगैरे अरेंज केले असते. तर मग त्याचं यावेळेस फायरलेस कुकिंगमध्ये राहून गेलं. तर ठीक आहे म्हटलं, त्याने दादूसोबत जॉईन होऊन दादूचाच प्रोजेक्ट एक्सप्लोअर केला.
आणि आत्ता मग सगळे घरी निघालेत. तर असा गेला आजचा दिवस. कसा वाटला हा व्लॉग कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. बाय.